झी 24 तास एक पाऊल पुढे। साकेनाका परिसरात एका कारखान्यात कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय। स्फोटामुळे चाळीची भिंत कोसळली आणि त्यामुळे एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला। 3 जण जखमी झालेत। फॅक्टरीतल्या तांत्रिक चुकीमुळे कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांच्यासह एटीएसची टीमही दाखल झाली होती। मात्र ही दुर्घटना निव्वळ अपघात असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय। प्रायमा फेसी वॅक्यूम जो क्रिएट होतो त्यातनं हे प्रेशर क्रिएट होतं आणि ज्या बर्न इंजुरीज दिसतात त्याच्यात इतर काही घातपातासंबंधीच्या इंजुरीज दिसत नाही आहेत। परंतु तरी सुद्धा आम्ही फॉरेन्सिक आणि एटीएस आणि इतर कन्सर्न सगळ्या डिपार्टमेंटच्या टीम्स या ठिकाणी बोलवलेल्या आहेत। 5 लोकांची डेथ झालेली आहे आणि 3 लोक जखमी आहेत। राजावाडी अस्पतालात ते दाखल आहेत, त्यांचा उपचार सुरू आहे आणि पुढची सगळी तपासणीची कारवाई पोलीस मार्फत आणि महानगरपालिका मार्फत सुरू आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।